पुणे पर्वतीचा सत्याग्रह. पर्वतीच्या पायथ्याशी सत्याग्रही शांत आणि निशस्त्र उभे होते, तर पर्वताच्या डोंगरावरती सनातनी हातामध्ये दगडगोटे घेऊन सत्याग्रहीची निर्भीत्सना करत त्यांना शिव्या आणि धमक्या देत, बघूया हे महारडे मंदिरात कसे येतात, असे बोलत उभे होते. तेवढ्यात 9:15च्या सुमारास सत्याग्रहींनी सत्याग्रह सुरू केला. त्याच्यामध्ये गाडगीळ होते, रानडे होते, भुसकुटे होते, राजभोज होते आणि अनेक मंडळी होती. सत्याग्रह सुरू झाला आणि सनातन्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. रेटारेटी सुरू केली आणि त्याचं रूपांतर दंगलीत झालं. आणि थोड्याच वेळात सनातन्यांनी गाडगीळ आणि भुसकुटे यांना मारहाण लाता बुक्क्यांनी सुरू केली. आणि एक तर दगड आला आणि राजभोजच्या खांद्यावरती वेगाने लागला. राजभोज खाली पडले आणि क्षणात ते मूर्छित झाले. लोक भोवती जमा झाले. त्यांनी पाणी पाजलं, वारा घातला, राजभोजला कसं तरी जागं केलं. तेवढ्यात पोलीस तिथे आले. पोलिसानं संरक्षण दिलं आणि ते सर्व मंडळीला घेऊन मंदिरापर्यंत पोचले. तर मंदिराचं द्वार बंद होतं. लोकांनी पायरीचंच दर्शन घेतलं. आता मात्र राजभोज पूर्ण थकले होते. त्यांना एकही पाऊल पुढे टाकण्याची ताकद नव्हती. त्यांनी आपलं डोकं गाडगिळांच्या खांद्यावर ठेवलं. गाडगीळ हळूहळू खाली आले आणि राजभोजला ॲडमिट केलं आणि इतर लोक रक्तबंबाळ होती.